आजचा हा दुसरा व्हिडिओ या प्रकारचा आपण बनवत आहोत. मागील व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. 11वी-12वी नंतर पुढे काय किंवा ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे दिशा यशाची. आता 12वीचा निकाल लागलाय किंवा ग्रॅज्युएशनचा निकाल लागलाय, परीक्षा संपल्यात आणि सध्या आपल्या मनामध्ये एकच विचार आहे की आता पुढे काय. आजूबाजूचे नातेवाईक, मित्र, शेजारी सगळे आपल्याला या काळात सल्ले देत आहेत. कोणी म्हणतात इंजिनियर हो, कोणी म्हणतात डॉक्टर हो, कोणी म्हणतात स्पर्धा परीक्षा कर. डोक्याचा पार भोगा झालेला असताना एक दीर्घ श्वास घ्या शांततेत आणि विचार करायला सुरुवात करा. तुमच्या स्वप्नाच्या प्रवासाची ही खरी सुरुवात आहे. हा तुमच्या आयुष्यातील तो टप्पा आहे जिथे तुम्ही केवळ एक विद्यार्थी नाही आहे, तर तुम्ही तुमच्या भविष्याचे शिल्पकार बनला आहात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, गर्दीचा हिस्सा कधीही बनवू नका. स्वतःची आवड ओळखा. धावत्या गाडीमध्ये सर्वजण बसतात, पण जी गाडी स्वतःचा रस्ता स्वतः बनवते तीच ध्येयापर्यंत पोहोचते. माझा मित्र हा कोर्स करतोय म्हणून मी तो करतोय, त्याला इकडे जायचं आहे म्हणून मी पण तिकडे जातोय, असं करू नका. त्याची क्षमता वेगळी आहे, तुमची वेगळी आहे. तुम्ही तुमची क्षमता ओळखा. तुम्हाला गणितामध्ये रस आहे की कलेमध्ये, कम्प्युटर कोडिंगमध्ये मजा येते की समाजसेवेमध्ये, तुम्हाला लेखनात आवड आहे की व्यवसायात आवड आहे. सर्व गोष्टींचा विचार करा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आवडीला करिअर बनवा, पॅशन बनवा. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता तेव्हा ते काम राहत नाही, तर तो एक आनंद बनतो. दुसरी गोष्ट आहे, वाटा अनेक आहेत, फक्त नजर आपली मोठी असली पाहिजे. आज जग बदललंय. पूर्वीसारखे डॉक्टर, इंजिनियर एवढेच पर्याय उरलेले नाही आहे. आजच्या काळात डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, ॲनिमेशन, फोटोग्राफी, सायकोलॉजी, यूट्यूब, कंटेंट क्रिएशन यासारखी हजारो क्षेत्र तुमची वाट पाहत आहेत. कोणतेही क्षेत्र लहान किंवा मोठे नसते. तुम्ही त्या क्षेत्रात किती सर्वोत्तम कामगिरी करता यावर तुमचे यश अवलंबून असते. क्षेत्र कोणतेही निवडा, पण त्यामध्ये नंबर 1 बनण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. पुढचा भाग येतो, यश अपयशाला कधीही घाबरायचं नाही. नुसतं यश करत पुढे जायचं नाही. कदाचित तुमच्यापैकी काहींना 12वीमध्ये, ग्रॅज्युएशनमध्ये कमी गुण मिळालेले असतील. अ पीस ऑफ पेपर, कागदाचा एक तुकडा तुमचे भविष्य ठरवू शकत नाही. जगातील सर्वात यशस्वी व्यक्तीचे गुणपत्रक हे कधी टॉपचे नव्हते, पण त्याच्याकडे जिद्द होती, कष्ट करण्याची तयारी होती. गुण कमी पडले म्हणून खचून जायचं नाही. एक दरवाजा बंद झाला तर निसर्ग तुमच्यासाठी 10 नवीन दरवाजे उघडे ठेवत असतो. गरज आहे फक्त आत्मविश्वासानं पुढे जाण्याची. पुढच्या भागामध्ये यशाचा जो सुवर्ण मंत्र आहे तो म्हणजे आजच्या या काळापासून पुढच्या 3 ते 4 वर्ष कठोर परिश्रम करायचे. सोशल मीडियावर वेळ वाया न घालवता स्वतःला अपग्रेड करायचं, नवीन स्किल शिकायचे. संवाद कौशल्य हे खूप मोठं कौशल्य आहे. कम्युनिकेशन स्किल ते आपलं सुधारलं पाहिजे, यावर लक्ष केंद्रित करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवल्याने बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप होऊन जातात, अतिशय चांगल्या होतात. पंखाशिवाय उडण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे की अडथळे कितीही आले तरी त्यावर मात करण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्या कर्तृत्वानं आपलं जग बदलणार आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्या आणि फक्त मनात यशाची ठिणगी जिवंत ठेवत पुढचा प्रवास करा. विचार करा, योग्य निर्णय घ्या आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने झेप घ्या. तुम्हाला सर्वांना आणि पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या करिअरसाठी आपण झटा आणि त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून द्या. सर्वांना मनापासून शुभेच्छा.